प्राणिक हिलिंगमध्ये वयोगटाची अशी अट नाही आहे. अगदी पोटातल्या बाळापासून ते 100 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत कुठलीही व्यक्ती ते उपचार घेऊ शकते. तर कसं आहे की प्राणिक हिलिंगमध्ये सर्दी पडशापासून ते कॅन्सरपर्यंत सगळ्या आजारांवर उपचार होतात. त्याच्यामुळे असं कुठलेही आजार नाही की ज्याच्यावर प्राणिक हिलिंग काम करू शकत नाही. म्हणजे छोट्यातला छोटा कुठलाही सगळ्या आजारांवरती, म्हणजे सगळे शारीरिक आणि मानसिक आजार सुद्धा. पण मग आता ह्याच्यात जसं मी स्टार्टिंगला एक वाक्य म्हणलं की ते तुमच्या ह्याच्यात कायम आम्हाला ऐकायला मिळतं की विनास्पर्श आणि विना औषधी थेरपी आहे. तर ह्या सगळ्याला ती कशी मॅच होते किंवा कशा पद्धतीने ती कार्यरत करते? कारण तुम्ही आता जसं म्हणलात की अगदी सर्दी पडसं खोकल्यापासून जे म्हणजे पोटातल्या बाळापासून ते वृद्धापर्यंत कोणीही हे घेऊ शकतं. तर कशा पद्धतीने ही काम करते? हो, प्राणिक हिलिंग जी आहे ती जेव्हा आपण सगळ्या एनर्जी मेरिडियन्स आणि सगळ्या ऑर्गन्समधली दूषित ऊर्जा काढतो त्यावेळेला एनर्जी प्रॉपर फ्लो व्हायला लागते आणि त्याच्यामुळे ती व्यक्ती आजारातून बरी होऊ शकते.